आपण नेहमी म्हणतो की स्वामी कोणाचे. आज मी तुम्हाला अशी एक सत्य घटना सांगणार आहे, जे ऐकून तुम्हाला कळेल की स्वामींना तुमची संपत्ती किंवा तुमचा मोठेपणा नको असतो, तर त्यांना हवा असतो तुमचा शुद्ध भाव. ही गोष्ट आहे एका अत्यंत श्रीमंत उद्योजकाची, ज्याचं नाव होतं विजय. विजयकडे पैसा होता, गाडी होती, बंगला होता आणि त्याहूनही मोठा त्याचा अहंकार होता. तो म्हणायचा, मी माझ्या मेहनतीने हे सगळं मिळवलंय, यात देवाचा काय संबंध. एकदा त्याच्या पत्नीने त्याला खूप आग्रह केला म्हणून तो अक्कलकोटला जायला तयार झाला. पण अक्कलकोटला जातानाही त्याच्या मनात भक्ती नव्हती, तर अहंकार होता. तो म्हणत होता, मी तिथे जाऊन सर्वात मोठी देणगी देईन, म्हणजे स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील. विजय अक्कलकोटला पोहोचला. त्याने मंदिरात जाण्यासाठी VIP पास घेतले. कोणालाही रांगेत उभं राहायचं नव्हतं. त्याने स्वामींच्या चरणी लाखो रुपयांचा हार आणि मोठी दक्षिणा अर्पण केली. पण आश्चर्य म्हणजे ज्या क्षणी तो स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला, त्याला तिथे अजिबात शांतता लाभली नाही. उलट त्याचं मन अजून अस्वस्थ झालं. तो रागातच मंदिराबाहेर पडला आणि आपल्या आलिशान गाडीकडे निघाला. वाटेत एका झाडाखाली एक फाटके कपडे घातलेला माणूस बसला होता. त्याच्या समोर एक कोरडा तुकडा होता आणि तो आनंदाने श्री स्वामी समर्थ म्हणत तो खात होता. विजयला त्याचं हे सुख बघून राहवलं नाही. तो त्या माणसापाशी गेला आणि रागाने म्हणाला, अरे, तुझ्याकडे खायला नीट अन्न नाही, राहायला घर नाही, तरी तू इतका आनंदी कसा. तो माणूस हसून विजयकडे बघत म्हणाला, मालक, माझं काय आहे हे मला माहित नाही, पण मी कोणाचा आहे हे मला पक्कन माहित आहे. विजय थबकला. त्या माणसाने पुढे जे सांगितलं ते विजयच्या काळजाला लागलं. तो म्हणाला, तुम्ही मघाशी मंदिरात लाखो रुपये दिले ना, पण स्वामी तिथे नव्हतेच. ते तर त्या कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यात होते, जिने आपल्याकडचा शेवटचा 1 रुपया दानपेटीत टाकताना आनंदाश्रू गाळले होते. स्वामींना तुमची देणगी नकोय, त्यांना तुमचा मीपणा तिथे जाळलेला बघायचा होता. विजयला जणू विजेचा धक्का बसला. त्याने त्या माणसाच्या पाया पडण्यासाठी खाली वाकलं, पण समोर बघतो तर तिथे कोणीच नव्हतं. फक्त हवेत स्वामींच्या चंदनाचा सुवास दरवळत होता. विजयचे डोळे उघडले. त्याला कळलं की स्वामी कोणाचे. स्वामी त्याचे आहेत जो आपला अहंकार विसरून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्या दिवसापासून विजय बदलला. त्याने गरिबांसाठी हॉस्पिटल बांधलं, पण तिथे स्वतःचं नाव लावलं नाही. त्याने संपत्ती कमावली, पण ती स्वामींची सेवा म्हणून मांडली. मित्रांनो, स्वामींना तुमचं वैभव नको असतं, त्यांना तुमचं निर्मळ हृदय हवं असतं. तुम्ही किती जप करता यापेक्षा तुम्ही माणसांशी कसं वागता यावर स्वामींची कृपा अवलंबून असते. तुमच्या आयुष्यातही असा एखादा क्षण आलाय का, जेव्हा तुमच्या अहंकाराची होळी झाली आणि स्वामींनी तुम्हाला सावरलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेहमी लक्षात ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.